लाडक्या बहिणीच्या अर्जांची प्राप्तिकर पडताळणी. योजनेतील अर्जांची प्राप्तिकर छाननीसाठी लागणारी माहिती उपलब्ध करून देण्यास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सर्व बहिणींच्या अर्जांची पडताळणी होण्याची शक्यता आहे. मुंबई. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची प्राप्तिकर छाननीसाठी लागणारी माहिती उपलब्ध करून देण्यास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने CBDT तयारी दर्शवली आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर सर्व 2,63,00,000 लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. परंतु राज्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र पलटवणाऱ्या या योजनेची प्राप्तिकर पडताळणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत होण्याची शक्यता कमी आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली. ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी राज्यातील महिलांचे 2,63,00,000 अर्ज आले. सरकारने विविध प्रकारच्या अटी व नियम या योजनेचा लाभ घेण्यासाठी घातले आहेत. यात अर्ज करणाऱ्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये, ही प्रमुख अट आहे. मात्र कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केल्याचे आढळून आले आहे. यासाठी 6 महिन्यांपूर्वी प्राप्तिकर भरणाऱ्या अर्जदारांच्या कुटुंबाची माहिती मागण्यात आली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या परवानगीशिवाय अशा प्रकारे माहिती देता येणार नाही, असे महिला विकास विभागाला कळविण्यात आले होते. अखेर या मंडळाने परवानगी दिल्याने राज्यातील प्राप्तिकर विभाग अशी माहिती देण्यास तयार झाला आहे. येत्या काळात ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या सर्व अर्जांची पडताळणी होणार आहे. लाखो बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार राज्यात यापूर्वी 9 लाख लाडक्या बहिणी विविध पात्रता निकषांचे उल्लंघन केल्याने अपात्र ठरल्या आहेत. प्राप्तिकर विभागाच्या माहितीनंतर लाखो बहिणी अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या वतीने टप्प्याटप्प्याने 2,63,00,000 अर्जांपैकी 2,52,00,000 लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये अनुदान देण्यात आले आहे. यासाठी सरकारला दरमहा 3,700 कोटी रुपये खर्च येत आहे.